महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरच्या येणाऱ्या काळात अनेक धरणांची कामे झाली. या धरणांच्या कामामुळे अनेक गावांचं स्थलांतर झालं. पण अशी ही पुरातन प्राचीन मंदिरं कशी हलवणार ना? त्यामुळे ही मंदिरं इथंच धरणाच्या पाण्यात हरवून गेली. पण हवामान बदलामुळे आणि धरणातून होणाऱ्या सततच्या पाण्याच्या विसर्गामुळे ही मंदिरं पाण्याबाहेर आली आहेत. तर अशाच एका मंदिराला भेट द्यायला आज आपण आलोय भाटघर धरणाला लागून असणाऱ्या काबरे गावात. या काबरे गावाला लागून असणाऱ्या भाटघर धरणाच्या पात्रात हे मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे काबरेश्वर मंदिर. या गावाच्या नावावरूनच या मंदिराला काबरेश्वर असं नाव पडलं आहे. दरवर्षी हे मंदिर वर्षातून केवळ 2 महिने पाण्याबाहेर येतं. एरवी वर्षभर हे मंदिर पाण्यात असतं. तरी पण आज देखील या मंदिराच्या रचनेत व बांधकामात कुठलाही बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. मंदिराच्या समोर चबुतऱ्यावर 2 नंदी आहेत. त्याच्याच मागे भगवा ध्वजस्तंभ आहे. त्याला लागूनच एक शेळा आहे. मंदिराच्या आत छोटासा नंदी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग असून समोर पार्वतीची मूर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पिंडीपर्यंत पाणी आलं आहे. पांडवांनी अज्ञातवासात असताना एका रात्रीत हे मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे. मंदिराच्या कळसाचं बांधकाम विटात आहे, तर खालचं बांधकाम हे काळ्या पाषाणातील आहे. दरवर्षी जेव्हा हे मंदिर पाण्याबाहेर येतं तेव्हा अनेक लोक लांबून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात.